थोड़ी देर की खामोशी, फिर शोर आएगा. तुम्हारा वक्त आया था, हमारा दौर आएगा. मित्रांनो, काल वंचित आघाडीसोबत महाविकास आघाडीची बैठक होती आणि तो निर्णय आहे, तो निर्णय काय आला हा विषय नाही आजचा. यावरती आपण नंतर काहीतरी बोलूया आपण या विषयावरती. आता विषय काय माहिती आहे का, हे 4 ते 5 दिवसापूर्वी एक पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे साहेबांनी हल्ला बोल केला होता वंचितचे बाळासाहेब आंबेडकरांविषयी. ज्या नको त्या गोष्टी, नको ते आक्षेप, नको ते त्यांच्यावरती अलिगेशन त्यांनी लावले होते आणि त्यामध्ये दोघांचं जे कॉन्ट्रोवर्सी असते ते पण झाली. त्यांना झापलं आणि त्यांना आपण पण झापायचं काम केलं, कारण आपल्या सद्विवेक बुद्धीला त्या गोष्टी पटल्या नाहीत आपण, म्हणून त्यांना त्यावरती बोललो होतं. ठीक आहे. बघा, आता कालची मीटिंग झाली, बैठक पार पडली, बाळासाहेबांना बाहेरून बाईट वगैरे दिल्या. त्यावेळेस वागळे साहेब सायंकाळी लाईव्ह आले होते 3 ते 4 मिनटं. त्यात त्यांनी बाळासाहेबांची त्यांनी एवढी कौतुक केली, एवढी स्तुती केली की त्यावेळेस प्रश्न असा पडला, 4 दिवसापूर्वी ज्या व्यक्तीनं बाळासाहेबांविषयी एक नेरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न केला, एक नकारात्मक विचार पसरवायचा प्रयत्न केला, आणि हा अचानक माणूस एवढी पलटी का मारू शकतो, हा एक मुद्दा आहे. यातून तुम्हाला मित्रांनो समजून घ्यायचं आहे, जे वंचित घटक आहे समाजामध्ये, म्हणजे त्यामध्ये आपणही मोडतो, मीही मोडतो, ह्याने समजून घ्यायचं आहे की आपला फक्त वापर होतोय प्रत्येक वेळेस इलेक्शनसाठी, मतासाठी फक्त आपला वापर होतोय, आपण आपला वापर होऊ देतोय. हा सगळ्यात मोठा मित्रांनो फरक आहे. बघा, आता वागळे साहेब बोलले, बाळासाहेब हुकुमशाह आहेत, बाळासाहेब बाबासाहेबांचं नावाचा गैरफायदा घेतात, वंचितचे कार्यकर्ते अकलशून्य आहेत, हा बऱ्याच गोष्टी बोलले होते. पण आता एवढं स्तुती चालू आहे. काय चालू स्तुती माहिती आहे का, फक्त बाळासाहेब मीटिंगला गेले होते, बाळासाहेबांना राष्ट्रवादी आणि शिवसेना ॲक्सेप्ट केली, म्हणून एवढं सांगतो पॉझिटिव्ह गोष्टी बोलणं चालू आहे. म्हणजे पूर्वी पण वंचित तीच होती, बाळासाहेब पण तेच होते, कार्यकर्ते तेच होते, पण एवढा चेंजेस फक्त एका स्वार्थापायी होऊ शकतो, आपल्या याची प्रचिती येते. म्हणजे ज्या लोकांच्या डोक्यामध्ये या गोष्टी बसतात बघा, एखादी बाहेरची व्हिडिओ बघून की आपण त्या व्यक्तीविषयी पूर्णपणे ज्ञान न घेता आपण त्याचं एक तर समजतो, बाबा नाही त्यानं बोलला होता, तो मोठा व्यक्ती, त्यानं सांगितलं होतं म्हणून ते असं आहे, ते असं असणारच. आपण ह्या गोष्टी बघतो. तुम्ही चुकूनही ह्या गोष्टी बघू नका. आतापर्यंत आपल्या डोक्यावरती आपल्यावरती राज्य लोकांनी काय केलं, फक्त यामुळे राज्य केलं लोकांनी. आपण फक्त लोकांचं ऐकत आलोय, आपल्या मनाचं आपण काहीच ऐकत नाही. त्यामुळे आपल्या डोक्यावरती लोक जे थेथ्या नाचतात येऊन, आणि आपण अजून सुद्धा वंचित राहतो, याचं कारण फक्त तेच आहे, आपलं डोके आपण घाण ठेवलेले आहेत. जो व्यक्ती 4 दिवसापूर्वी म्हणतो की वंचितचे बाळासाहेब आंबेडकर हुकुमशाह आहेत, आज तोच व्यक्ती म्हणतो बाळासाहेबांनी खूप निर्णय चांगला घेतला आणि वंचितला जास्तीत जास्त जागा द्यायचा प्रयत्न करावा. बघा, पॉईंट ऐकून घ्या. 4 दिवसापूर्वी तोच व्यक्ती म्हणतो की वंचितला जागा ह्या 1 ते 2 जागा जास्तीत जास्त मिळू शकतात, कारण फक्त 4% वोटिंग घेऊन फक्त हे पक्ष आलेला आहे, पक्षाचं काही अस्तित्व नाही. बोलणारा व्यक्ती आज बोलतो वंचित ही चांगला पक्ष आहे, वंचितला तुम्ही 6पेक्षा तुम्ही जास्त जागा द्यायला पाहिजेत. कारण काय, की वंचितमधले जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते खूप प्रामाणिक आणि खूप चांगले आहेत. आणि पाठीमागे तो व्यक्ती काय म्हणतो की वंचितचे कार्यकर्त्याला फक्त बाळासाहेबांनी फूस लावलेली आहे. बघा किती माणसाचं चेंज होतं. फक्त एकानं चावी फिरवली, माणूस काय काय बोलतो आणि आता परत काय काय बोलतो, ताळमेळच नाही आहे, सगळं वेगळंच आहे, चित्रच वेगळं. त्यावेळेसचं बोलणं वेगळं, आजचं बोलणं वेगळं, त्यात अजून ते परत बोलतात आम्ही त्यावेळेस बाळासाहेबांना विरोध केलता. तुम्ही बाळासाहेबांना विरोध का केलता, तुमची तेवढी कुवत आहे का विरोध करायची. बाळासाहेब रात्री अपरात्री दिवसा अदिवसा कधीही बघा, डोक्यात फक्त एक विचार असतो, लोकशाही टिकवायची. पण ते असं बदलत नाहीत, पलटी मारत नाहीत तुमच्यासारखे. तुम्ही आज वेगळीच पलटी मारताय, उद्या वेगळीच पलटी मारताय, आणि परत काही कारणास्तव तुमची युती झालेली नाही, परत तुम्ही अजून परत कधी वेगळं पसरावसाल, कधी तुम्ही भाजपची बेटी म्हणताय, तुम्ही काय म्हणताय. म्हणजे अशा गोष्टी, फक्त तुम्हाला सांगायचं एवढाच मुद्दा आहे माझा, की लोकांचं ऐकून एखाद्याविषयी तुम्ही आपलं मत कधीच बनवू नका. तुम्हाला मी सांगतोय म्हणून माझं तुम्ही ऐकू नका. तुम्ही फक्त ती गोष्ट पूर्णपणे माहिती करून घ्यायचा प्रयत्न करा.
आतापर्यंत 65 ते 70 वर्ष फक्त आपण गुलामगिरीमध्ये जगतोय. इंग्रजी केव्हाच निघून गेले, पण प्रस्थापिताची गुलामगिरी आता आपल्या दबलोय पूर्णपणे आपण. आणि तेच आपण आत्ता पण करतोय. शिक्षण घेतलंय, तो उपयोग आपण करत नाही. लोकांचं ऐकत आपण काय ते करत बसतो. आणि त्यावेळेस ती आपल्याला लढायचं आहे, पण प्रकाश आंबेडकर हे करतायत, ते करतायत. आता तुम्हीच परत म्हणताय की आता आपण सर्व एक होऊन मोदी विरोधामध्ये लढू, आपण लोकशाही वाचवायचा प्रयत्न करू. त्यामुळं वागळे साहेबांना आमची कळकळीची विनंती आहे, तुमच्या स्वतःच्या सोयीसाठी, तुम्ही ज्या पक्षासाठी काम करतायत त्या पक्षासाठी अशा गोष्टी न करता, चांगल्या व्यक्तीला बदनाम न करता, जे काही खरं आहे ते दाखवायचा प्रयत्न करा. ज्या गोष्टी आम्ही करतो, तुमच्या वयानं खूप लहान आहोत मी, पण आमचा आत्मसन्मान आम्ही विकला नाही. आम्ही खाल्लेल्या भाकरीला म्हणजेच बाबासाहेबांना अजून पण जागतो. बाबासाहेब पण आम्ही समजलेत आणि भाऊसाहेब. आणि तुम्ही ह्याच गोष्टी बोललात की वंचितला पैसा कोण पुरवते. तुम्हाला हे गोष्टी माहिती आहेत का? भाऊसाहेब आंबेडकर जे होते, बाळासाहेबांचे वडील, हे कोण होते? हे एक मोठी व्यावसायिक आहेत, एक नामांकित नाव आहे यांचं. यांच्याकडनं बाळासाहेबांना कुठलंही कमी नाही पैशांचं वगैरे. आणि बाळासाहेबांना फक्त हात वर करू द्या, त्यांच्या अकाउंटला करोड रुपये पडतील कार्यकर्त्याचे. आपल्या नेत्याला चांगलं वाटावं किंवा आपल्या ऑडियन्सला चांगलं वाटावं म्हणून व्हिडिओ बनवणं बंद करा. आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो, काहीतरी आपल्याला बदल घडवायचा या उद्देशानं ह्या भावनेतून व्हिडिओ करा. थोडे व्ह्यू तुम्हाला कमी मिळतील, पण तुम्हाला एक आत्मशांती मिळेल की बाबा मी कुणाविषयी आज चुकीचं बोललो नाही आज. कारण एका चांगल्या व्यक्तीची तुम्ही प्रतिमा मलिन करायचं काम केलं. तुम्ही 4 दिवसापूर्वी तुम्हाला तो पक्ष एक तुच्छ वाटला आणि तो पक्ष कमीत कमी जागा निवडून जागा आणेल असं वाटलं होतं तुम्हाला. आणि त्याची तुम्ही पात्रता फक्त 1-2 जागेची आणली होती, पण आज तुम्हाला तोच पक्ष सगळ्यात चांगला वाटतो आणि त्या पक्षाला घेऊन आपण मोदीला नक्कीच हरवू शकतो. हा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आत्ता येतो. तुम्ही आत्ता म्हणताय आपण 100% भाजपला हरवू. म्हणजे हेच वंचितचं वजन आहे. भाजी कितीही स्वादिष्ट असू द्या, कितीही वास चांगला येऊ द्या, पण त्या भाजीला मीठ पाहिजे. आणि जसं राजकारणामध्ये सुद्धा सत्ता येण्यासाठी त्यामध्ये किंचित हे वंचित नक्कीच पाहिजे. तुम्हाला याविषयी मित्रांनो नेमकं वाटतंय काय? नक्कीच कमेंट करा. अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलवरती फक्त आणि फक्त इमानदारीनं आपण विश्लेषण करतो. त्यामध्ये कुठल्याही पक्षाचे रुपयामध्ये मिंद नाही आणि कुणासाठी आपण काम करत नाही, फक्त सत्यासाठी काम करतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. सर्वांना जय हिंद, जय शिवराय आणि जय भीम.